dear students. In the previous video, we saw first story, The Stag at the Pool of lesson number 2, Aesop's Fables from your English Bal Bharati textbook standard 4. If you haven't watched that video, then do watch it. Link is given in the description box. Now, in today's video, we will understand second story, that is The Dog in the Manger. The Dog in the Manger. Once, a dog was looking for a nice and comfortable place to lie down. एकदा एक डॉग होता आणि तो स्वतःसाठी एक छान सुंदर कम्फर्टेबल अशी प्लेस शोधत होता की जिथे त्याला आराम करता येईल, झोपता येईल. He came to the manger of an ox and jumped onto the hay to rest. Manger. Manger means long open box in a cattle shed. Cattle eat hay kept for them in the manger. मुलांनो, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हे पिक्चर दिलेलं आहे. या पिक्चरमध्ये हा जो बॉक्स तुम्हाला दिसतोय, या बॉक्समध्ये हे ठेवलेलं आहे. हे म्हणजेच काय, तर गवत असतं जे ऑक्स आणि काव खातात. ठीक आहे. तर हा जो बॉक्स आहे, लॉंग ओपन बॉक्स इन अ कॅटल शेड, या बॉक्सला मेंजर असे म्हणतात. हे मीन्स कट अँड ड्राईड ग्रास यूज्ड ॲज फूड फॉर ॲनिमल्स. मुलांनो, आत्ताच आपण त्या पिक्चरमध्ये पाहिलं की मेंजरमध्ये काय ठेवलेलं होतं, हे म्हणजेच ड्राईड ग्रास, सुकलेलं गवत. सो वन्स अ डॉग वॉज लुकिंग फॉर अ नाईस अँड कम्फर्टेबल प्लेस टू लाय डाऊन. एकदा एक डॉग होता की जो कम्फर्टेबल आणि छान अशी प्लेस शोधत होता की जिथे त्याला आराम करता येईल. ही केम टू द मेंजर ऑफ अन ऑक्स. ऑक्स म्हणजेच बैल. तो एका बैलाच्या मेंजरच्या इथे आला. अँड जम्प्ड ऑन टू द हे टू रेस्ट. आणि ते जे हे तिथे होतं मेंजरमध्ये ठेवलेलं ऑक्सला खाण्यासाठी, त्या हेवर त्याने उडी मारली. इट वॉज अ व्हेरी हॉट आफ्टरनून. मुलांनो, खूप दुपार होती आणि दुपारी सन कसा असतो, खूप हॉट असतो, आपल्याला खूप गरम होत असतं. आफ्टर अ व्हाईल म्हणजेच थोड्या वेळाने, द ऑक्स रिटर्न फ्रॉम द फील्ड. फील्ड म्हणजेच शेती, जिथे आपण धान्य उगवतो. आणि ऑक्स कुठे काम करत असतो, फील्डमध्ये, हो ना. सो थोड्या वेळाने ऑक्स शेतीमधून रिटर्न आला. ही हॅड वर्कड हार्ड इन द हॉट सन. आणि भर उन्हामध्ये त्याने खूप काम केलेलं होतं. अँड वॉज नाव क्वायट हंग्री. आणि आता त्याला भूकही लागलेली होती. ही स्टूड इन हिज स्टॉल अँड वॉज प्लॅनिंग टू ईट द हे दॅट वॉज पुट इन द मेंजर फॉर हिम. स्टॉल मीन्स पार्ट ऑफ अ कॅटल शेड or stable. Generally, each animal has one stall for itself. मुलांनो, शेडमध्ये बरेच काव असतात, ऑक्स असतात, बुलक्स असतात. सो त्यांना प्रत्येकाची आपापली अशी एक जागा असते. सो त्या जागेला स्टॉल असे म्हणतात. तर हा जो ऑक्स आहे तो त्याच्या स्टॉलमध्ये जाऊन उभा राहिला होता आणि आता विचारच करत होता की आता मी छान मस्त माझं हे खाईल म्हणून, जे त्याच्यासाठी त्या मेंजरमध्ये ठेवलेलं होतं. However, when he reached for the hay, the dog saw him. आणि जेव्हा ऑक्स त्या हे खाण्यासाठी हे जवळ गेला, तसं डॉगने त्याला पाहिलं. स्टँडिंग इन द मेंजर, ही बिगॅन टू बार्क लाऊडली ॲट द ऑक्स. आणि मग तो त्या मेंजरमध्ये उभा राहिला आणि ऑक्सच्या अंगावर खूप जोरजोरामध्ये भुंकायला लागला. बार्क म्हणजे भुंकणे. Each time that the ox came near the hay, the dog snarled, barked and snapped at the ox. आणि जेव्हा जेव्हा ऑक्स हेच्या जवळ जायला लागला, तेव्हा प्रत्येक वेळेस डॉग स्नार्ड म्हणजे गुरगुरणे, बार्क्ड म्हणजे भुंकणे आणि स्नॅप्ड म्हणजे दातांचा आवाज करणे. सो डॉग हे सगळं करायला लागला जेव्हा जेव्हा ऑक्स हे खाण्यासाठी पुढे सरकत होता तेव्हा प्रत्येक वेळी. ही वुड नॉट अलाव द ऑक्स टू ईट हिज हे. तो ऑक्सला अलावच करत नव्हता हे खाण्यासाठी, हे खाऊनच देत नव्हता ऑक्सला तो. ऑक्सेन आर जनरली पीस लव्हिंग अँड पेशंट ॲनिमल्स. मुलांनो, ऑक्स जे असतात ना, बैल, ते
सहसा खूप शांत स्वभावाचे असतात. ते कधी कोणाला त्रास देत नाहीत. पेशंट ॲनिमल असतात ते, पेशंट. बट फायनली द ऑक्स गॉट अपसेट अँड स्पोक फर्मली. पण आता शेवटी ऑक्सने खूप प्रयत्न केले. इथे या पिक्चरमध्ये आपल्याला दिसतंय की डॉग आहे तो काय करतोय, बार्क करतोय जोरजोरात. आणि ऑक्सला त्याचं जे हे या मेंजरमध्ये ठेवलेलं आहे ते खाऊनच देत नाही आहे. आणि मग शेवटी हा जो ऑक्स आहे तो खूप अपसेट होतो आणि डॉगला फर्मली सांगतो, डॉग, इफ यू वॉन्टेड टू शेअर माय डिनर विथ मी, आय वुड नॉट माइंड इट. डॉग, जर तुला माझ्याबरोबर माझा डिनर शेअर करायचा आहे तर मला त्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बट यू नीदर ईट द हे नॉट अलाव मी टू एन्जॉय इट. पण तू स्वतःसुद्धा हे खात नाही आहेस आणि मलासुद्धा खाऊन देत नाही आहेस. इट इज ऑफ नो यूज टू यू. आणि हे तुझ्या काहीच कामाचं नाही आहे, कारण डॉग हे खातच नाही, हो की नाही. डॉग सुकलेलं गवत खातो का? नाही. म्हणून मग ऑक्स काय म्हणतो की हे मेंजरमधलं जे हे आहे ते तुझ्या काहीच कामाचं नाही आहे. मग तू ते स्वतःही खात नाही आहेस, मलाही का खाऊन देत नाही आहेस? देन वाय डोंट यू लेट मी हॅव माय फेवरेट फूड. मग तू मला माझं फेवरेट फूड का खाऊन देत नाही आहेस? डोंट begrudge others what you don't enjoy yourself. Begrudge means be unwilling to give, be unhappy that someone is getting something. मुलांनो, जर एखादी वस्तू कोणाला मिळत आहे तर ते पाहून आपल्याला उदास, दुःखी नाही वाटायला पाहिजे. इथे हा जो डॉग आहे तो डॉग काय करतोय, ते हे जे आहे ते त्याच्या काहीच कामाचं नाही आहे. ते त्याला खायचंही नाही आहे, पण तरी तो ऑक्सलासुद्धा खाऊन देत नाही आहे. म्हणून इथे ऑक्स काय म्हणत आहे, डोंट begrudge others what you don't enjoy yourself. That's all for today, children. We will meet again in our next video of question and answers of lesson number 2, Aesop's Fables. Link will be given in the description box below. Don't forget to watch it. So children, keep learning, keep enjoying. Bye bye.